नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा बाजारातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करा। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शूट न अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनल असाल तर हवामान अपडेट चॅनलला सबस्क्राइब करून असाल बेल म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता। अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे। कांद्याच्या दरात अपेक्षित वाढ न झाल्याने अहिल्यानगरमधील शेतकरी अडचणीत। अहिल्यानगर जिल्हा राज्यातील कांदा महत्त्वाचा उत्पादक भाग मानला जातो। हे इथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते, मात्र 2025च्या पहिल्या 6 महिन्यात कांद्याच्या दरात फारशी वाढ न झाल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले। परिणामी कांदा थेट बाजारात येण्याऐवजी चाळीत साठवण्याचा पर्याय अनेक शेतकरी निवडत आहे। डिसेंबर 2024 मध्ये कांदा दरात 4000 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठला होता, तेव्हा एका प्रकारे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता। मात्र नवीन वर्षाची सुरुवात निराशाजनक दिलासा या ठिकाणी झाली आहे। जानेवारीपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून सध्या एक नंबर कांद्याला केवळ 1300 ते 1800 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय। या दरात शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरून निघत नाही। परिणामी म्हणून अनेक शेतकरी आपला माल बाजारात नेण्याऐवजी कांदा चाळीत साठवून ठेवत आहे। यामुळे विशेष तेच शेतकरी आघाडीवर आहेत, त्यांच्याकडे स्वतःची चाळ आहे किंवा साठवण व्यवस्था आहे। दर वाढल्यास नफा मिळेल या आशेवर शेतकरी आता प्रतीक्षेत आहे। अहिल्यानगर हा नाशिक नंतर राज्यातील दुसरा मोठा कांदा उत्पादक जिल्हा आहे आणि याचे प्रचंड या ठिकाणी कांद्याचे दर प्रचंड वाढले, परंतु ही वाढ फार काळ टिकली नाही। डिसेंबर अखेरपर्यंत काही दर घसरले तरी समाधान पातळीवर होते, मात्र 2025 मध्ये अपेक्षित दर टिकाव धरू शकलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे एकंदरीत शेतकरी हताश झालेला आहे। अशी काही महत्त्वाची अपडेट आहे, जी काही महत्त्वाची घडामोड आहे तुमच्यापर्यंत पोहोचली। व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक तुम्ही केलाच नाही, चॅनलला सबस्क्राइब केला नाही। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शूट माहितीपूर्ण कांदा अपडेट्स होतोपर्यंत थांबतोय। जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद।